इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। पत्रकार दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंबरनाथच्या पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच पत्रकारिता काल आज व उद्या अशा विविध विषयांबाबत परिसंवाद चर्चा सत्राचे आयोजन बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी सामुदायिक भवन येथे सायंकाळी 5 ते 9 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे विद्यमान प्रेसिडेंट पराग पाटील, सेक्रेटरी श्रीकांत जोशी, प्रकल्प प्रमुख जयंत कुलकर्णी, माजी अध्यक्ष विक्रम तावडे, लीना धांडे, मुकेश विस्पुते अशा व इतर अनेक कार्यकारिणी सदस्यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथी म्हणून रोटरी 3142 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता, जिल्हा संयुक्त सचिव अनिल मुळे, रोटरीयन डॉक्टर गणेश राठोड, डॉक्टर राहुल चौधरी तसेच पालिकेचे माजी स्वच्छता दूत सलील जवेरी आदी मान्यवरांना तसेच अंबरनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकार कमर काझी, ज्येष्ठ पत्रकार युसुफ शेख, गिरीश त्रिवेदी, श्रीकांत खाडे, पंकज पाटील, पांडुरंग रानडे, राजेंद्र सूर्यवंशी, उस्मान शहा, निनाद करमरकर, अजय जोशी, प्रशांत मोरे, अजय शर्मा, चंद्रशेखर भुयार, दर्शन सोनवणे, शीतल मोरे, मुदत्सर अली, मयुरेश कडव, सिद्धेश हरवटे, परेश भानुशाली, दूरदर्शनवरील प्रसिद्ध सूत्रसंचालक अमेय रानडे अशा व इतर अनेक पत्रकारांनी विशेष उपस्थिती लावली। पत्रकार दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आयोजित सदर पत्रकारांचा सन्मान सोहळा या सदर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा रोटरीचे डीजी दिनेश मेहता, जिल्हा संयुक्त सचिव अनिल मुळे तथा विद्यमान प्रेसिडेंट पराग पाटील, सेक्रेटरी श्रीकांत जोशी, प्रकल्प प्रमुख जयंत कुलकर्णी, माजी अध्यक्ष विक्रम तावडे, लीना धांडे, मुकेश विस्पुते आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाला। पत्रकार दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार कमर काझी, युसुफ शेख, गिरीश त्रिवेदी, श्रीकांत खाडे, पंकज पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, निनाद करमरकर, प्रशांत मोरे, अजय शर्मा, चंद्रशेखर भुयार अशा व इतर अनेक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला। ओके ओके जी भाई समझ ओके 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 संडे को 2 जगह पे पहले पत्रकारों का सम्मान किया है, एक थाने में है और एक डोंगोली में। तो ये क्योंकि शायद 6 तारीख को या 5 तारीख को पत्रकार दिवस होता है, तो पत्रकार दिवस हमने सेलिब्रेट किया था। रोटरी का एक दायित्व रहता है कि रोटरी में जो अच्छा काम करते हैं, समाज में रहने वाले लोग या रोटेरियंस के अंदर लोग हैं, उनको रिकॉग्नाइज करना। लेकिन हमारे से एक ये छूट जा रहा था कि पत्रकारों को हम अमूमन जो हमारी न्यूज़ दुनिया तक पहुंचाते हैं उनको हम किसी तरह से भूल जा रहे थे। तो ये साल हमने सोचा क्यों नहीं जगह जगह पे हम पत्रकारों को भी सम्मानित करेंगे। तो हमने ये सम्मानित करने का उठाया कि हम आज यहाँ पे अंबरनाथ में पत्रकारों को सम्मान करेंगे और आपने हमारे सम्मान को एक्सेप्ट किया, उसके लिए आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद। तसेच दूरदर्शन तथा अनेक वृत्तवाहिन्यांवर खुमासदार सूत्रसंचालन करणारे सूत्रसंचालक अमेय रानडे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार गिरीश त्रिवेदी, प्रशांत मोरे तथा निनाद करमरकर आदी पत्रकार क्षेत्रातील पत्रकारांकडून पत्रकारिता काल आज व उद्या या परिसंवाद चर्चा सत्राअंतर्गत त्यांचे विविध अनुभव तसेच पत्रकार क्षेत्रातील भविष्यातील आमूलाग्र बदल अशा इतर अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आयोजित पत्रकार दिनानिमित्त
माध्यम संवाद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पत्रकारिता काल, आज आणि उद्या असा आपला विषय आजचा. त्यामुळे काल या शब्दाचं, त्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे आहुतीचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार गिरीशजी त्रिवेदी आपल्याकडे आहेत. त्या काल नंतर येणारा आज, खऱ्या अर्थानं आज या माध्यमामध्ये प्रभावीपणे कार्यरत असणारे आणि महाराष्ट्राच्या अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये, म्हणजेच सध्याच्या काळात स्मार्ट मित्र म्हणून जे वृत्तपत्र आपण ओळखतो ते महाराष्ट्र टाइम्स, त्या महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून आपली पत्रकारिता जागवणारे प्रशांतजी मोरे आपल्याकडे आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. आणि प्रिंट माध्यमापासून ते टेलिव्हिजन माध्यमापर्यंतचा आत्तापर्यंतचा प्रवास करणारे, टेलिव्हिजन माध्यम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या पत्रकारितेचा भविष्यकाळ खऱ्या अर्थानं या माध्यमामध्ये आपल्याला दिसतो. त्या माध्यमाचं प्रतिनिधित्व करणारे NDTVचे निनादजी करमरकर आपल्याकडे आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. माध्यम संवाद हा आपला विषय आहे, त्यामुळे ही मुलाखत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न. मी वडिलांच्या बरोबर रोटरी क्लबमध्ये यायचो, तेव्हापासूनचे संबंध आहेत. म्हणून रोटरी क्लबचे आभार तेवढ्यासाठीच. आणि खरं तर व्यासपीठ आणि प्रेक्षक यांचा मधला दुवा म्हणजे पत्रकार असतो. पण या पत्रकारांना व्यासपीठावरती बसण्याची संधी आज रोटरीने उपलब्ध करून दिली, म्हणून खास त्यांना धन्यवाद देतो. मुळात आता जो प्रश्न विचारला तर घरातच पत्रकारिता वसंतराव त्रिवेदीच्या माध्यमातून व्यासपीठ विद्यापीठच होतं. ते 1966 11 जून 1966ला आहुतीची सुरुवात झाली. मी केवळ 8 वर्षाचं होतो. घरातच साप्ताहिकाचं वातावरण असल्यामुळे वर्तमानपत्र आणि त्याच्या संबंधात बातम्या लिहिणं आणि अन्य सगळ्या प्रक्रिया घरात उपजतच होत्या. पण मी पत्रकार होईल असं मला काय वडिलांना सुद्धा वाटलं नव्हतं. 11वीची परीक्षा दिल्यानंतर 8 दिवसानंतर वडिलांनी जेव्हा माझी शाळा घेतली होती, तेव्हा तुला पत्रकार व्हायचं असेल तर, कधी व्हायचं असेल तर हो, पण पत्रकार व्हायचं असेल तर त्याला जी प्रलोभनं असतात ती जपून वाग. पण पत्रकार हो असं वडिलांनी सांगितलं नाही, कोणीच सांगितलं नाही. मी अनेक नोकरी व्यवसायामध्ये, अगदी चपलांच्या दुकानात काम केलं, प्रेसमध्ये काम केलं, जयभारत वॉच कंपनी होती तिथे काम केलं, गुजर म्हणून लायसन काढून द्यायचे त्यांच्याकडे काम केलं, सगळीकडे काम केलं. करत असताना प्रसादर्शन पत्रिका म्हणून आम्ही एक मासिक चालू केलं होतं, त्याचं काम बघायचो. आणि आहुतीचं अर्थात घरात होतंच, पण ते काम बघतच होतो. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सामना सुरू केला आणि त्या सामन्यामध्ये ज्येष्ठ बंधू योगेश त्रिवेदी यांची निवड झाली, बाळासाहेबांनी त्यांची निवड केली, त्या दिवसापासून मी आहुती पूर्णपणे बघायला लागलो. आणि आहुती बघत असताना सामना, सकाळ, सन्मित्र, कृषीवर अशा दैनिकांची सुद्धा कामं केली. त्यामुळे पत्रकार आलो आणि तो टिकलो. अर्थात 75ला 11वीची परीक्षा दिल्यानंतर 2-2.5 वर्षाचा कालावधी हा आणीबाणीचा होता. त्याच्यामुळे भूमिगत चळवळ राबवण्याचं काम आहुतीच्या बरोबर आम्ही केलं होतं. हे मुद्दा मी ते सांगतो. अर्थातच कारण वसंतराव त्रिवेदी हे जवळजवळ 1950 पासून पत्रकारिता करत होते. धुळे, जळगाव, धुळे, नंदुरबार तिकडे असताना सुद्धा ते पडसादचं करायचं, नवशक्ती नवाकारचं काम बघायचे. आणि अंबरनाथ आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र संघाचे प्रचारक म्हणून आले. आणि ते करत असताना ते पत्रकाराची ही त्यांची आवड होती. आणि आहुतीचा जन्म त्याच्यातूनच झाला की स्थानिक ज्या कार्यक्रम असतील, धार्मिक जे बातम्या ज्याला म्हणतो आपण, त्या बातम्यांना मोठी वर्तमानपत्र प्रसिद्धी देत नसत, म्हणून आहुतीचा जन्म झाला. आणि ती महाराष्ट्र माऊली सानेगुरुजी यांची पुण्यतिथीच्या दिवशी 11 जून ह्या दिवशी सुरुवात झाली. आणि अर्थात सानेगुरुजी आणि तसं समाजवादी पठडीतनं आम्ही काम करत असताना त्याच्यामुळे
75मध्ये आणीबाणीमध्ये सुद्धा मी त्याच ह्याच्यातनं काम केलं आहे. त्याच्यामुळे असे दिग्गज बऱ्याच लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. कारकीर्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. प्रामुख्यानं तुम्ही दोघंही वृत्तपत्र, प्रिंट मीडिया ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, अशा स्वरूपाच्या मीडियाचं प्रतिनिधित्व करता. तुमची सुरुवात कशी झाली? 1991ला मी ग्रॅज्युएट झालो आणि 1992मध्ये मी महानगर चंदेरी मध्ये शिकाऊ उपसंपादक म्हणून रुजू झालो. त्याचं असं झालं की मी प्रभात चित्र मंडळाचा एक ॲप्रिशिएशन कोर्स करायला गेलो. तिथे मला सुधीर नांदगावकर, अशोक राणे भेटले आणि ते मला म्हणाले, अरे तू अंबरनाथून, त्यावेळेला आताही अंबरनाथ लांबच आहे मुंबईपासून, 1992मध्ये तर ते खूप लांब होतं. त्यामुळे अंबरनाथून इकडे चित्रपटचं ॲप्रिशिएशन कोर्स करायला आलेला एक तरुण मुलगा, त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, नोकरी करशील का? म्हणाले हो. आणि ते महानगरमध्ये मी शिकाऊ उपसंपादक होतो. त्याच्यानंतर मी युनिक फीचर्सच्या माध्यमातून लोकसत्ता अंतरंग पुरवणी, म्हणजे आता गिरीजादा जे म्हणाले की स्थानिक बातम्यांना मोठी वर्तमानपत्र जागा देत नव्हते, जागा द्यायला सुरुवात झाली ती लोकसत्ताने अंतरंग पुरवण्यांनी केली. आणि त्या अंतरंग पुरवण्यांपासून मी माझं कामाला सुरुवात केली. ते एक प्रकारचं आउटसोर्सिंग होतं लोकसत्ताचं, युनिक फीचर्सच्या माध्यमातून. त्या अनुभवाच्या वेळावर मला लोकसत्तेमध्ये नोकरीही मिळाली. त्याच्या आधी मी लोकमतमध्ये पण होतो 5-6 महिने. 6 महिने लोकमत, मग नंतर लोकसत्तामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. तिथे वेगवेगळ्या पदांवरती काम मी केलं. 20 वर्ष सलग मी लोकसत्तामध्ये होतो. त्यानंतर पुन्हा 1 वर्ष गॅप घेऊन थोडंसं सामाजिक काम करून पुन्हा मी आता महाराष्ट्र टाइम्समध्ये गेली 5 वर्ष आहे. पत्रकारितेचा हा फार मोठा संक्रमणाचा जो काळ आहे. म्हणजे लोकमतमध्ये असताना मधुकर भावे असतील, लोकसत्तामध्ये अरुण केतकर सर, ते आता गिरीश कुबेर, अशा खूप मोठ्या संपादकांबरोबर, श्रीकांत भोजेवार, पराग करंदीकर, अशा सगळ्या मोठ्या संपादकांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. आणि हा सगळा 32 वर्षाचा काळ आणि हा पट मला बघता. तसं काही प्रशिक्षण झालं नव्हतं, पण शाळेत असल्यापासून मला एक गोष्ट नक्की माहिती होती, 8वीत असल्यापासून, की मी चांगलं लिहू शकतो. कारण जी पहिल्या पातात येणारे जे विद्यार्थी होते, मित्र होते, तेही माझ्याकडनं निबंध लिहून घ्यायचे. आणि त्याच वेळेला मला कळलं की मी चांगलं लिहू शकतो. आणि आता जी आपण ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतात, तर त्यावेळेला आम्हालाच कळायचं की अरे आपल्याला चांगलं लिहिता येतं. आणि त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो आणि अनुभवातनं आम्ही म्हणजे शिकलो. आणि आता जे डिप्लोमाचे वर्ग असतात किंवा याला, तर त्याला आम्ही शिकवतो. अँगल वेगळा. सुरुवात तुझी कशी झाली? अर्थात हाच प्रश्न आहे. पहिली गोष्ट, पत्रकारितेमध्ये कसा आलास? कारण तुझी सुरुवात प्रिंट मीडियापासूनच झालेली आहे आणि प्रशिक्षण तूही घेतलेलं आहेस का? थिअरी प्रशिक्षणापेक्षा मी प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेतलंय. कारण ज्यावेळी मी 12वीला होतो, तर अंबरनाथमध्ये न्याय दरबार नावाची वृत्तवाहिनी त्यावेळेस चालायची. तर 2007ला FYला असताना किरण सासे होते न्याय दरबारमध्ये, पंकज पाटील होते. तर मी एकदा सहज भेटायला आणि स्टुडिओ बघायला म्हणून गेलो. कारण मला आवड होती शाळेत असल्यापासून की पत्रकार व्हायचं. न्यूज चॅनल्स तेव्हा नवीन 24 तासाची लॉन्च झाली होती. तर एक क्रेज होती आणि एक पॅशन म्हणतात तसं होतं. ते बघायला गेल्यानंतर ते सगळं आवडलं आणि त्यांना विचारलं मी शिकायला येऊ का? ते ये म्हणाले. दुसऱ्या दिवशीपासून जायला चालू केलं. तो दिवस होता 1 जानेवारी 2007चा. तर आज 18 वर्ष झाली. तर तिथून मग काही वर्षांनी बाहेर पडून प्रहार वृत्तपत्र जे आहे त्याच्यासाठी अंबरनाथसाठी काम केलं. मग उपसंपादक म्हणून मुंबईला गेलो. PTI, नॅशनल इंटरनॅशनल या पेजवर काम केलं. पान 1वर काम केलं. तिथून मग काही वर्ष ठाणे ब्युरो चीफ म्हणून मधुकर भावे सरांनी जबाबदारी दिली प्रहारची. 3 जिल्ह्यांचं काम होतं ठाणे ऑफिसमधून. तिथून मग पुन्हा एकदा असं वाटलं की आपला बेस जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियात यावं. आणि योगायोगाने त्यावेळेस डोंबिवलीपासून पुढची जी जागा आहे ती रिकामी होती. त्यामुळे मिलिंद भागवत सरांच्या रेफरन्सनी
ABP माझा जॉईन केला. काही वर्ष ABP माझामध्ये काढली, त्यानंतर काम केलं. त्यानंतर आज तक, मुंबई तक, त्यावेळेस नवीन पोर्टल लॉन्च झालं होतं. मुंबई तक नंतर साम TV, TV9 आणि TV9 मध्ये सर्वाधिक काम केलं आणि त्यानंतर आता NDTV मराठी जॉईन केलं. पत्रकार व्हायचंही एक पॅशन होती आणि त्या पॅशनमधून पत्रकार झालो. असं काय प्रशिक्षण वगैरे घेतलं नव्हतं, कारण ज्यावेळेस लोकल चॅनल जॉईन केलं शिकण्यासाठी, तर त्यावेळेस एक अनुभव असा आला की एक सहकारी मित्र होता जो झेवियर्स कॉलेजमधनं ज्यांनी जर्नलिझम केलं होतं. तो एका मोठ्या चॅनलमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेला तेव्हा त्याला सांगितलं की प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही आधी लोकल चॅनलला जाऊन काम करून या. ते एका अर्थी आई वडिलांचे 90,000 रुपये वाचवले. घेणं हे काही चुकीचं आहे किंवा हे अशातला भाग नाहीये कोणताही. यांनी ते फक्त कोणी घेतलेलं नाही हेच सांगण्याचा हा प्रयत्न होता. गिरीशजी, कारकिर्दीला तुमच्या सुरुवात झाली, नंतर अनेक बातम्या तुम्ही कव्हर करायला सुरुवात केलीत, अनेक कार्यक्रम तुम्ही कव्हर करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या विषयांवर संपादकीय लिहिण्याचा तुमचा अनुभव जो आहे तो यांच्यापेक्षाही फार वेगळा आहे, कारण तुम्ही एक उत्तम संपादक सुद्धा आहात. प्रश्न असा आहे की अशा अनेक बातम्या, विशेष करून स्थानिक लेवलवर, कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की अंबरनाथ आणि अंबरनाथच्या आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक घटना, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, या प्रत्येकाला तुम्ही साक्षीदार आहात. नुसते साक्षीदार नाही आहात तर अनेक घटना घडवण्याचं श्रेय सुद्धा तुमच्याकडे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आपल्या बातमीने झालेला इम्पॅक्ट हा फार महत्वाचा असतो कुठल्याही पत्रकारासाठी, की हे माझ्या बातमीमुळे झालं, होऊ शकलं. हा अभिमान असतो अनेक वेळेला आणि तो असावा. अशा घटना. या प्रश्नाचं उत्तर 1 तास कमीत कमी द्यावं लागेल, पण मी तेवढं सविस्तर काही देणार नाही. फक्त एक बातमीचा जो उल्लेख आला त्या संदर्भात एक माहिती मुद्दाम देतो की 1976-77 मध्ये ठाणे जिल्हा पत्रकार संघात विजय वैद्य अध्यक्ष होते आणि योगेश शिंदे सरचिटणीस होते. आणि त्यावेळेला 4 जिल्ह्यांचं 3 दिवसाचं निवासी पत्रकार प्रशिक्षण शिबिर अंबरनाथला झालं होतं. प्रभाकर नलावडे त्यावेळेस नगराध्यक्ष होते. सांगायचा मुद्दा की त्या शिबिराच्या उद्घाटन सत्राला ज्येष्ठ पत्रकार पावा गाडगे आलेले होते. त्यांचं ते वाक्य, 2 वाक्य, फक्त मी इथे एका वाक्याचं होतं कारण दुसरं वाक्य सांगणार नाही. म्हणजे माझे वडील पण मला नेहमी सांगायचे की पत्रकार म्हटल्यानंतर बातमी ही महत्त्वाची असते, पण बातमी करताना बात नसावी, मी पण अजिबात नसावा. बातमी ही बातमीच असावी. आणि ती बातमी लिहिताना जर तुम्हाला आणखी डोळसपणे तुम्ही काय बघितलं तर त्या विषयावरती तुम्ही वार्तापत्र लिहू शकता, स्वतः संपादक असेल तर संपादकीय लिहू शकता. 1968-69 दरम्यान कल्याण तालुक्याचं विभाजन होणार होतं. त्यावेळेला अंबरनाथ तालुका व्हावा म्हणून सर्वपक्षीय सभा झाली होती. आणि शिवाजी चौक, आता तर तसा नव्हता, तेव्हा नाट्यगृह सुद्धा नव्हतं, पण त्यावेळेला तिथे एक सभा झाली होती. त्या सभेमध्ये व्यासपीठावरती 15 लोक होते आणि खाली प्रेक्षक 10 होते. पण त्या बातमीचं वृत्तांकन वसंतरावचे म्हणजे वडिलांनी केलं होतं नवाकाळमध्ये. आणि अंबरनाथ तालुक्याची एवढी मोठी मागणी, एवढी मोठी सभा होती. आपलं गृहखातं काय करतं, बाळासाहेब देसाईच्या वेळेला, बाळासाहेब देसाई की बाळासाहेब खेर मला नक्की आठवत नाही, पण बाळासाहेब देसाई होते, ते गृहमंत्री होते. आणि त्यांनी ते नवाकाळचं कात्रण सगळ्या अधिकाऱ्यांच्या पुढे सांगितलं की आपलं हेर खातं काय करतं, गृह खातं, की एवढी मोठी सभा होते की अंबरनाथ तालुक्याची मागणी होते आणि त्याच्याकडे काही बातमी नाही. म्हणजे हा एक मुद्दा आहे की अंबरनाथ तालुक्याची मागणी तेव्हापासून झाली होती की 1999 साली पूर्ण झाली. आज आधुनिक जगामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वार्ता करतो, म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया, ह्याच्यासाठी गेल्या 25 वर्षापासून मी एक मुद्दा मांडतोय की संपूर्ण देशामध्ये एक राज्य एक सरकार हे मोबाईलचं टेलिफोन खात्याचं धोरण आहे. पण ते धोरण असताना त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हे वेगळं सर्कल केलं आहे. मनोहर जोशी एकदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून अंबरनाथला येताना मी संपादकीय लिहिलं होतं की सर आम्हाला महाराष्ट्रात घ्या, मुंबई महाराष्ट्रात घ्या. म्हणजे सरांना सुद्धा विचार पडला की काय झालं. आणि त्यावेळेला प्रशांत मोरेने ती बातमी लोकसभेला दिली आणि परिणाम एवढा झाला की BSNL आणि MTNL हे एक झालं, सर्व्हिस मिळत नाही. पण अजूनही अनेक याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र सरकार वेगळं आहे. शिवमंदिरचा प्रश्न तर हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता संसदातनं खासदार श्रीकांत शिंदेने एवढं मोठं काम केलं आहे आणि तो आता दादाच्या नकाशावरती शिवमंदिर, अशा अनेक मुद्दे आहेत.
सूर्योदय सोसायटीचा प्रश्न लावून ठरलेला आहे, असे भरपूर आहेत, सांगता येण्यासाठी भरपूर आहे. त्यांना प्रामुख्यानं आपल्या वृत्तपत्रातली आपली येणारी बैलांची बातमी ही महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये जाण्याचा तो काळ त्यावेळेला होता. आता पोर्टल्सच्या माध्यमातून सगळं गणित बदललं, हा विषय वेगळा झाला. अशी कुठली महत्त्वाची घटना, कुठली एखादी बातमी तुम्ही रिशेट केलेली की त्याचा परिणाम सखोल जाणवला आणि तो तुमच्या कायमच्या लक्षात राहिला, किंवा याचा उपप्रश्न असा आहे की त्या बातमीसाठी तुम्हाला मिळालेली दाद? अशा अनेक बातम्या माझ्याकडे त्याची कात्रण आहेत आणि मी मला म्हणतो ती आपली प्रशस्त पत्रक आहेत की त्या बातम्या. ऐतिहासिक घटना म्हणाल तर अंबरनाथची विमको कंपनी बंद झाली. त्यावेळेचे सावंत म्हणून वर्क्स मॅनेजर होते, तर ते एक साधारण महिनाभर आधी आम्हाला भेटले आणि त्याने एक बॅलन्स शीट सांगितली आम्हाला की आम्हाला असं भाबडेपणाने वाटत होतं ना की विमको बंद पडू नये, आपल्या अंबरनाथची ओळख आहे वगैरे वगैरे. त्याने अशी बॅलन्स शीट ठेवली की का बंद पडणार आहे आणि ती मी बातमी लिहिली. तर आमचे तेव्हा चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून बॉस होते, ते म्हणाले ना बातमीला मथळा पाहिजे, चांगलं हेडिंग ज्याला म्हणतात त्याचं चांगलं पाहिजे तर ती बातमी वाचली जाते ना. चॉकलेटचं रॅपर सुद्धा तितकं छान असतं म्हणून आपण चॉकलेट हे करतो. मी अर्धा तास विचार केला आणि त्याचं हेडिंग असं होतं की विमकोची गाडी विझण्याच्या बेतात, आणि ती लोकसत्तेच्या पान 1ला छापून आली आणि त्या बातमी वाचल्यानंतर लोक हळहळली, पण म्हणणार हा बरोबर आहे ना, बंद पडणारच आता. हा एक त्याच्यातला भाग आहे. आता गिरीशदादा म्हणाले की नेटवर्कचा जो 2 नेटवर्क आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, तर त्याचं असं झालं, अडसूळ नावाचे एक BSNLचे ऑफिसर आहेत ते आम्हाला पत्रकारिता केलेला काही अर्थ नाही. तुमच्याकडे काल कुठली बातमी होती, तुमच्या हातात आज काय बातमी आहे आणि उद्या काय बातमी, हे 3 दिवसाचं पत्रकाराचं आयुष्य असतं, त्यासाठी काम करायचं. आणि असेच ते हरवले, म्हणजे ते त्यांच्या स्वभावासाठी पण तसे प्रसिद्ध आहेत. बातमीचा इम्पॅक्ट झाला मध्यप्रदेश, शिवराज सिंग चौहान त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मध्य प्रदेश सरकारनं यंत्रणा कामाला लावून त्यांना शोधून काढलं, मुकुल शिवपत्र. आज आता ते संगीताचं अध्ययन करत अनेक शिष्य घडवत आहेत. काय करू शकते एखादी बातमी राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि या अशा संदर्भामध्ये? एक संदर्भ तुम्ही जो सांगितलात ना की हेडिंग कॅची हवं, तर खऱ्या अर्थानं बातमीकडे लक्ष जातं. 1965च्या युद्धामध्ये ज्या वेळेला भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन जे रणगाणे आणले होते पाकिस्ताननं, त्याची वाट लावून टाकली. ही बातमी आल्यानंतर आचार्य अत्र्यांच्या पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी हेडिंग होतं, पॅटर्नचे मटण केले. अत्रे संपादक आणि अशा प्रकारच्या हेडिंगसाठी अत्रे अत्यंत प्रसिद्ध होते. पण त्या दिवशी नेमके अत्रे प्रेसमध्ये नव्हते, ते बाहेर कुठेतरी दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळेला अत्र्यांचे उपसंपादक माझ्या अंदाजाने विनायक भावे, मधुकर भावे नव्हे, विनायक भावे हे ते नाव होतं. विनायक भावेंनी हे हेडिंग दिलं, पॅटर्नचे मटण झाले, एवढंच त्याच्यामध्ये. पण आता पुढचा प्रश्न असा, आता अत्रे साहेब काय म्हणतील? पण त्यांनी ते हेडिंग तिथे कुठे होते अत्रे साहेब, ते वाचून जी शबासकी दिली असेल त्यावेळेला विनायक भावेंना, की खऱ्या अर्थानं संपूर्ण बातमी या 4 शब्दांमध्ये लोकांना कळली. पॅटर्नचे मटण झाले, पुढचं काही वाचायचीच गरज नाही. ही बातमीची ताकद आहे, ही त्या शब्दांची ताकद आहे. निनाद, प्रिंट माध्यमाकडून टेलिव्हिजन माध्यमाकडे तू गेलास, तुझ्यासारखी अनेक जण त्याप्रमाणे गेलेले, किंवा आपल्या पिढीतल्या बऱ्याच जणांनी हा असाच प्रवास केलेला आहे. सुरुवातीला प्रिंटपासून सुरुवात करून टेलिव्हिजन माध्यमाकडे जात असताना हा जो बदल आहे माध्यमाचा, तो कसा होता? सुरुवातीला ज्यावेळी प्रिंटमध्ये काम करत होतो तेव्हा तुम्हाला खूप तुमची आकलन शक्ती चांगली लागते. प्रिंटमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला लिहिता यावं लागतं, कारण प्रहारला असताना एडिटी पेजवर माझा कॉलम होता, त्याच्यात 850-900 शब्द आठवड्यातून एकदा द्यावे लागायचे. तर ते लिहिताना किती घाम फुटायचा माझं मला माहिती. 850-900 शब्द म्हणजे खूप झाले, अर्धपान झालं. तर तिकडनं सुरुवातीला एबीपी माझाला आल्यानंतर सुरुवातीला तो काळ वेगळा होता ॲक्च्युली, कोरोनाच्या आधीचा सगळ्या न्यूज चॅनल्सचा. आता फास्ट बातम्यांचा प्रकार आलाय, तेव्हा नव्हते. तेव्हा पॅकेजेस चालायचे चांगले, एखादी समस्या मांडली तर 3-4 मिनिटांची स्टोरी चालायची, ॲनालिसिस करता यायचा. आता तसं करता येत नाही, आता प्रतिक्रियावादी झालं आहे थोडंसं सगळं, आणि 10 सेकंदात 12 सेकंदात बातमी लागण्याचं प्रमाण वाढलं आहे.
पूर्वीसारखं आता ॲनालिटिकल बातम्या नाही लागत चॅनलला. तर सुरुवातीला मजा आली, आता प्रतिक्रियावादी चाललंय. अंबरनाथमध्ये तसंच चाललंय. कोरोना पूर्वीचं जग आणि नंतरचं जग याच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. तो या आपल्या प्रिंट मीडियामध्ये सुद्धा, पारंपरिक मीडियामध्ये सुद्धा झाला आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये सुद्धा झाला. तुम्हाला प्रश्न आहे, साथी वेगवेगळ्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आजपर्यंत, इतक्या साथी पाहिल्या असतील, मानवनिर्मित असो, राजकीय साथी असो, राजकीय आजार असो, सगळंच काही पाहिलेलं आहे. कोरोनाच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ या संपूर्ण वृत्तपत्र उद्योगासाठी हा झालेला बदल काय आहे तुम्हाला सांगा. आता संक्रमणाचाच काळ होता, पण आता वडिलांपासून सकारात्मकता बघायची सवय झाली आणि आहुतीच्या बाबतीत म्हणायचं तर अनेक वर्षांची माझी इच्छा करोनानंतर पूर्ण झाली की आहुती ब्रॉडशीटमध्ये मोठ्या आकारात काढायचं, तो तर झाला. पण करोनामध्ये मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की अंबरनाथ तालुक्यातील पत्रकारांनी फार मोठी जबाबदारी सांभाळली होती. म्हणजे आपल्याकडे चंद्रशेखर भुयार असेल, पाटील असेल, निनाद करमरकर हे स्वतः करोनाचे त्याच्यात रुग्ण झाले होते. अक्षरशः शेवटच्या घटका मोजक्यात किंवा इथपर्यंत त्यांची परिस्थिती होती. दवाखान्यात जाऊन ते परत आले. तसं गणेश राठोड लोकांचे जीव वाचवताना त्यांचा जीव जायची वेळ आलेली होती. शेवटी डॉक्टरांना त्यांच्या असिस्टंटने सांगितलं की आता तुम्ही आज बसा. तेव्हा ते आज आपल्यासमोर एवढ्या ज्येष्ठ हसत केलं. नाहीतर करोनामध्ये अंबरनाथमधल्या सगळ्या डॉक्टरांना एकत्र करून सगळ्यांची मोठ बांधली ती गणेश राठोडांनी आणि त्यावेळेला अंबरनाथच्या सगळ्या पत्रकारांनी त्यांना सहकार्य केलं. म्हणजे वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, शासकीय असेल. म्हणजे करोनाचा पहिला आठवडा जर ज्यांना आठवत असेल ना की रुग्णवाहिका जाताना तो सायरन वाजतो ना, तो वाजला की धडकी भरायची. अंबरनाथच्या पत्रकारांनी सिव्हिल सर्जन आणि जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे या तिघांना सांगून पहिली सूचना काढायला लावली तर विनाकारण ॲम्ब्युलन्सने सायरन वाजवायचा नाही. रस्ते मोकळे, गाड्या बंद आहेत, मग सायरन वाजवता कशाला. म्हणजे हे अंबरनाथच्या पत्रकारांनी केलं आणि अंबरनाथच्या पत्रकारांमध्ये सकारात्मकता आहे हे त्याच्यातनं धरलं आणि त्याचा परिणाम आणखीन पुढे झाला. तर आम्ही त्या पत्रकारांनी शेतीजन्य हे काढून शेतकऱ्यांचे बरेच प्रोडक्ट जे नाशिकचे द्राक्ष असतील, भाषेचे आंबे असतील, त्या पण इकडे विकून म्हणजे विकण्यामागच्या ग्राहकांना म्हणजे नागरिकांना चांगला माल स्वस्त दरात देऊन त्यांना त्यांचे पैसे उपलब्ध करून दिले. असे बरेच सकारात्मक आहेत. आणि ह्याच्यावरती तर आणखीन फील्डमध्ये जास्ती निनाद आणखीन सांगू शकेल. कोरोनाचा विषय काढला म्हणून सांगतो की सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना नवीन आला, कोणाला काय माहीत नव्हतं, अंबरनाथला सुद्धा डेडिकेटेड कोरोनाचं हॉस्पिटल नव्हतं. त्यावेळेस छाया हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला रुग्ण दाखल करायला सुरुवात केली होती, पण तिथे काय तेवढी यंत्रणा नव्हती. त्यामुळे पाठपुरावा करून, सतत बातम्या करून डेंटल कॉलेज ताब्यात घेणं, तिथे कोविड हॉस्पिटल उभारणं, तिथे सगळ्या यंत्रणा आहेत की नाही ते पाहणं, इतकंच नव्हे तर या सगळ्यामध्ये पत्रकारांचा खूप एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी अंबरनाथमध्ये होता. आणि इतक्यावरच थांबले नाही पत्रकार, तर एक समाजाप्रती आपण देणं लागतो. अंबरनाथ आपलं शहर आहे, आपले रुग्ण आहेत तिथे, म्हणून पत्रकारांनी स्वखर्चानं तिथे गिझर बसवून दिले, वॉटर प्युरिफायर दिले त्या ठिकाणी. म्हणजे असं नाही की बाबा दानशूर व्यक्ती कोणीतरी देतील आणि सरकार पैसे देईल ते हॉस्पिटल उभं राहील. तर तिथे सगळ्या सुविधा आहेत की नाही आम्ही नेहमी पाहायला जायचो. पंकज सर असतील, गिरीजी असतील, प्रशांत सर असतील, आम्ही अंबरनाथचे सगळे पत्रकार वारंवार तिथे जायचो बघायला कसं चालू आहे काम, वॉर्ड कसे चालू आहे, बेड कुठले आणले, सगळ्या सुविधा आहेत की नाही. लास्ट मोमेंटला आम्हाला कळलं की गिझर नाहीत, म्हणून आम्ही गिझर दिले तिथे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पत्रकारांनी स्वखर्चाने लोकांना धान्य वाटलं, कारण तेव्हा अशी परिस्थिती होती की ज्यांचं हातावर पोटे त्यांना काहीच ऑप्शन नव्हता. लोक एकतर गावी चालली होती जे दुसऱ्या राज्यातली होती ती, आणि जी इथे होती मजबुरीने थांबली होती, कारण सगळ्या जिल्ह्यांच्या सीमा वगैरे सील केल्या होत्या, कोणाला बाहेर जाऊ देत नव्हते, परमिट असायचे ते परमिट मिळत नव्हते. एका लेवलला लोकांना उपाशी राहायची वेळ आली होती. त्यावेळी आम्ही सुद्धा आमच्या तहसीलच्या प्रेस रूममधून धान्य वाटले लोकांना आमच्या खर्चाने. अशा आठवणी आहेत.
कोरोनातले किस्से तर बरेच आहेत. पीपी किट घालून अनेकदा मी कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन बातम्या केल्या. म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की कोरोना होईल. एकदा गेलो, मग हिंमत आली, मग वारंवार जायला लागलो, 3-4 वेळा गेलो आणि शेवटी घरी आईला ताप आला. ताप आल्यानंतर टेस्टिंगला नेलं, आई पॉझिटिव्ह आली. आई पॉझिटिव्ह आली म्हणून परत सगळ्या घरच्यांचं टेस्टिंग केलं, त्याच्यात भाऊ आणि वडील पॉझिटिव्ह आले. त्या तिघांना ऍडमिट केलं, घरी मुलाला ताप आला. अशा सगळ्या परिस्थितीतनं गेलोय. फक्त पत्रकार असण्याची काही थोडीफार ओळख असते आपली, त्या ओळखीमुळे घरच्यांना चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि घरचे सुखरूप कोरोनामधून बाहेर आले. आणि पत्रकारांबद्दल सांगाल तर आम्ही घरीच जायचो नाही. म्हणजे सकाळी एकदा आम्ही घरातून निघालो की दिवसभर आम्ही तहसीलदार ऑफिसच्या खाली जी प्रेस रूम आहे तिथे असायचो. कारण काय तर घरी गेल्यानंतर परत आंघोळ करावी लागायची गरम पाण्यात डेटॉल टाकून, नंतर वाफ घ्यावी लागायची त्यावेळेस घरी गेल्यानंतर. हे सगळं सारखं कोण करणार. दुपारी जेवायला घरी गेलो की परत तेच करायचं, रात्री गेल्यावर तेच करायचं. म्हणून आम्ही सकाळी एकदाच घरातनं निघायचो. दुपारी प्रेस रूम मध्ये आम्ही इंडक्शन आणून ठेवलं होतं. इंडक्शनवर आम्ही त्याचे धान्य आणलं होतं वाटायला. त्यातले 5 किलो तांदूळ काढ, त्याची खिचडी कर किंवा कधी काहीतरी वेगळं कर, बिर्याणी कर. असं करून तिथेच स्वयंपाक करायचो, तिथेच जेवायचो. 3-4 पत्रकार असायचो. मी खाडेसाहेब असायचे, महेश मोरे, मयुरेश जाधव TV9चा, पंकज सर, मी, अजय शर्मा. आम्ही 4-5 जण तिथेच मुक्कामी असायचो प्रेस रूम मध्येच. आणि अशा परिस्थितीत मग संध्याकाळी दिवस संपला की एकदाच घरी जायचं. आणि अजय शर्माचा किस्सा आहे. मी मुंबईला गेलो होतो. मला ABP माझाने मुंबईला 1 आठवडा नाईट ड्युटी दिली होती. त्यावेळेस सर कोरोना एकदम नवीन होता. जसलोक हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स, कुठला शब्द तो सर, लक्षणं नसलेला कोरोना, कुठला शब्द होता तो त्यावेळेस मी विसरलो. असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह होता. त्यावेळेस असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय, आयुष्यात पहिल्यांदा ऐकला तो शब्द. पण घाबरलो. मला ड्युटी दिली की जसलोक हॉस्पिटलच्या बाहेर जा आणि तिथून रिपोर्टिंग करा, याच हॉस्पिटलमधले डॉक्टर पॉझिटिव्ह आले. मी ABP माझाची गाडी जसलोक हॉस्पिटलच्या रोडच्या त्या बाजूला उभी केली. ग्लोव्ज घातला हातात, ती कॅप घातली, ती जी प्लास्टिकची असायची तेव्हा, ती शिल्ड, ते करून तिथून मी रिपोर्टिंग केलं. त्याच्यानंतर गाडीत बसताना सगळे ग्लोव्ज काढून फेकून दिले रस्त्यावर. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, मी रस्त्याच्या या बाजूला, असं करून रिपोर्टिंग केलं. 1 आठवडा माझ्यासोबत जो कॅमेरामन होता ABP माझाचा, तो मंद गाडीत खोकायचा. मी त्याला म्हणायचो, पण तो हिंदी होता. त्याला मी म्हणायचो, भाई संभाल के नहीं तो धंधे पे लगा दोगे आप सबको. नाही भाई, नॉर्मल खांसी है, कुछ नहीं होता है. झालं 1 आठवडा ड्युटी संपली. 2-3 दिवस गेले. त्याचा मला फोन आला, भाई मी पॉझिटिव्ह आ गया. बरं, ABP माझाला त्यावेळेस पद्धत अशी होती की तुम्ही कोरोना पिरियडमध्ये ऑफिसमध्ये एंट्री नव्हती कुठल्या फील्डवरच्या रिपोर्टरला, कारण चॅनल चालू राहायला पाहिजे. बाहेर जाणारा माणूस आत आला कोरोना घेऊन, तर चॅनल सगळे पॉझिटिव्ह होतील आतमधले डेस्कचे लोक आणि चॅनल बंद पडेल. जे बाहेर फिरतात त्यांनी बाहेर गाडीतच झोपायचं, ऑफिसला यायचंच नाही. आम्ही रात्री कुठेतरी गाडी साईडला लावून मरीन ड्राईव्हला, कुठेतरी फिल्म सिटीत शांत ठिकाणी गाडी लावून झोपायचो AC चालू करून. AC चालू असताना खोकायचा. मी टोकायचो त्याला. त्याचा 2-3 दिवसांनी फोन आला ड्युटी संपल्यावर, भाई मी पॉझिटिव्ह आ गया. पुढचे 2-3 दिवस ड्युटी संपल्यानंतर मी अजय शर्मा सोबत होतो. आम्ही इकडच्या बातम्या करत होतो, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरच्या. मी त्याला सांगितलं, भाई ऐसा हो गया, उसका मेरे को फोन आया, वो पॉझिटिव्ह आ गया, अभी क्या करना है. तो म्हणतो चल पहिले जाके टेस्ट करवा लेते. उल्हासनगरला शिंदे सर होते, सुधाकर शिंदे, सेंट्रल हॉस्पिटलचे डीन त्यावेळेस. आम्ही गेलो घाबरत, सर असं झालं, आम्हाला टेस्ट करायची. त्यांनी एकदम VIP ट्रीटमेंट देऊन रांगेत वगैरे उभं न करता आम्हाला एका रूम मध्ये आमचे स्वॅब घेतले, नाकातले, घशातले, दोघांचे. ते झालं. मी अक्षरशः माझ्या घरातला लोखंडाचा पलंग होता तो वर नेऊन ठेवला टेरेसवर आणि मी 2 दिवस टेरेसवर झोपलो 48 तास. का तर घरातल्यांना व्हायला नको मी पॉझिटिव्ह आलो. 48 तास मी गच्चीत, मला जेवण वर यायचं गच्चीत. 2 दिवसांनी 48 तासांनी आम्ही अक्षरशः असं ते काउंटडाऊन लावल्यासारखी वाट बघत होतो. 48 तास कधी होतात, फोन कधी येतो. 48 तासांनी शिंदे सरांचा फोन आला, कुठे आहात तुम्ही. म्हटलं सर घरी आहे. काय आला रिपोर्ट. नाही असं नाही सांगता येणार, जरा हॉस्पिटलला येता का. म्हटलं सर झालं का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा तरी. नाही या ना तुम्ही, आपण बोलू. मला धडधड व्हायला लागली. म्हटलं सर कपडे वगैरे घेऊन येऊ का, तसंच येऊ. नाही या म्हणे तुम्ही, आपण बोलू. मी अजयला फोन केला. म्हटलं अजय
काम बस गया, चलो पॉझिटिव्ह आलो म्हटलं आपण. डॉक्टर म्हणतात हॉस्पिटलला या. अजय घाबरत घाबरत हॉस्पिटलला माझ्यासोबत. तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणतात बसा. काय झालं सर सांगा तरी. नाही बसा ना. त्यांनी नर्सला बोलवलं. यांचं दोघांचं परत एकदा स्वाब घ्या, ते पहिले काय नीट आले नव्हते. तुमचा रिपोर्टच आला नाही म्हणतात. म्हटलं मला अटॅक आला असता म्हटलं आता. आमच्या दोघांचे परत स्वाब घेतले. परत 48 तास मी गच्चीत आणि सेकंड जो रिपोर्ट होता तो निगेटिव्ह आला. असे कोरोनातले किस्से की फील्डवरती फिरताना सगळे पत्रकार बाहेर फिरत होते आणि कुटुंबीय घरी होतं. त्यांचा सपोर्ट नसतात अशक्य. हेच माझं पुढचं वाक्य होतं. अगदी खरं आहे की हे सगळं ऐकताना युद्धस्य कथा रम्या म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे सगळं ऐकताना मला खूप छान वाटतं. अरे काय छान सगळं हे होते, पण ते तसं नाही आहे. युद्धात प्रत्यक्ष समोर जेव्हा गोळ्या चालू असतात तेव्हा त्या जवानाची अवस्था आणि त्याच्या घरच्यांची अवस्था काय असेल, अगदी तशीच्या तशी परिस्थिती ही आहे. युद्धजन्यच परिस्थिती ती होती असं म्हटलं ते हरकत नाही. फक्त शत्रू वेगळा होता, लढण्याची साधनं वेगळी होती, पण शेवटी त्या युद्धभूमीवर असणारे जे जवान होते, सैनिक होते, ते आपण सगळे पत्रकार होतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि आता गिरीशजी म्हणाले त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे नेहमीच सैनिकांच्या घरचे लोक, आपल्याकडे एक म्हण आहे की घरावर तुळशीपत्र ठेवून अनेक लोकांनी कामं केली. लष्करामध्ये काम करणं हा तोच प्रकार आहे आणि कोरोना काळात पत्रकारिता करणं हा सुद्धा तोच प्रकार आहे. खऱ्या अर्थानं घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी सगळ्यांनी कामं केली आहेत. म्हणून विशेष करून अंबरनाथकरांचा मला उल्लेख करायचा आहे. बाकी सगळीकडेच काही चांगली चांगली उदाहरणं असतीलही, काही वेगळी उदाहरणं असतील, पण अंबरनाथ मधल्या सगळ्याच पत्रकार क्षेत्रातल्या पत्रकारांनी या संपूर्ण प्रसंगामध्ये एकत्र येऊन एक विचारानं, एक दिलानं अत्यंत विधायक कार्य सरकारकडून घडवून घेण्याचं काम केलं. हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि ते अप्रिशिएट करावं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ पत्रकारच नाही, डॉक्टरांचा उल्लेख. डॉक्टर हे सगळ्यात मोठे प्रतिनिधी आहे त्या वैद्यकीय क्षेत्राचे त्यावेळच्या. याचं कारण त्यावेळेला खऱ्या अर्थानं युती हा शब्द वेगळ्या पद्धतीने आपण वापरतो अलीकडच्या काळात, पण पत्रकार आणि डॉक्टरांची विधायक युती म्हणजे काय होती ती या काळात आपण पाहिली. हे मी आवर्जून सांगेन. याचं खरं दखल त्यावेळेचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीरपणे कबूल केलं होतं. एवढं होतं की तो तुला आनंद देऊन गेला. अनेक असतील प्रसंग, पण तरी सुद्धा एखाद्या सेलिब्रिटीची मुलाखत म्हणा किंवा अशा संदर्भामध्ये की तुला खूप आनंद देऊन गेला, की तुला कायमचं लक्षात राहील आज, निदान आजपर्यंत तरी. असा काय अनुभव आहे? असं पटकन आठवत नाही, आठवायला लागेल बसून. मला वाटतं मधले 1-1.5 वर्ष मी डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे त्यांच्या मीडिया टीममध्ये होतो. त्यावेळेस अचानक एक दिवस सकाळी तिकडे गेल्यावर कळलं की आज ईद आहे आणि खासदार साहेब सलमान खान यांच्या घरी जाणार आहे त्यांना शुभेच्छा द्यायला. तर मी म्हटलं मी पण येतो सोबत. म्हणजे मी सोबत असायचोच, पण जे घरी जाणार प्रत्यक्ष त्यात माझा नंबर लावा, कारण सिक्युरिटी खूप टाईट आहे सलमान खानची, त्यामुळे आधी नावं वगैरे द्यावी लागतात. तर माझं नाव दिलं आणि मी खासदार साहेबांसोबत जाऊन सलमानला भेटून आलो. म्हणजे मला नाही वाटत पत्रकार म्हणून असं मी घरात वगैरे जाऊन भेटू शकलो असतो कधी. अविस्मरणीयताचे भरपूर प्रसंग आहेत. फक्त सकारात्मकता किती आणि कशी असते त्याच्याबद्दल एक उदाहरण मुद्दाम मी इथं सांगतो. बाबासाहेब पुरंदरे सगळ्यांना माहिती आहेत आणि योगायोगाने तेव्हा सामन्यात काम करत होतो आणि 2 घटना आहेत आणि दोन्हीच्या बाबतीत बाबासाहेबांची सकारात्मक किती हे त्याच्यावर दिसून येईल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याची समितीने जो निर्णय घेतला त्याची निर्णयाची अंमलबजावणी झाली आणि 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली. आणि जेव्हा विलासराव देशमुखांनी ही तारीख घोषित केली त्याच वेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्ही तिथीनेच शिवजयंती साजरी करणार अशी घोषणा केली होती. योगायोगाने त्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे अंबरनाथमध्ये होते आणि बाबासाहेबांचे आमचे खास संबंध असल्यामुळे मी गेलो. दारात बघितले म्हणजे बाबासाहेब, कारण बाबासाहेब एक आहे लहान मोठं कोणी असलं तर ते अरे तरी कधी बोलत नाही.
अहो जाऊ नये या गिरीशराव, तुम्ही कशासाठी आलात मला माहिती आहे. म्हणजे मी प्रश्न का विचारणार त्यांना आधीच माहिती आहे. मला असा निर्णय घेतला. मग आता 2 वेळा शिवजयंती होणार. भाग्य आहे ना. एक तर शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नक्की केली, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे तर मान्य केलं. आणि बाळासाहेब जर म्हणतात की तिथीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य त्याच्यावरती जर अभ्यास करायचा असेल तर रोज शिवजयंती साजरी करा. 365 दिवस साजरी केली तरी ती कमी पडणार आहे. हे बाबासाहेबांचं. दुसरं, बाबासाहेबांचं जाणता राजा हे नाट्य होतं, महानाट्य होतं. सगळ्यांनी बहुतेकांनी बघितलं असेल, ऐकलं असेल. मी बरेच वेळा बघितलं, व्यंग्यातून सुद्धा बघितलं, काम पण केलेलं त्याच्यात. म्हणजे काम करणाऱ्यांशी मी बोललेलं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्या जाणता राजावरती टीकात्मक जवळजवळ अर्धपान लेख आलं होतं. आणि मला सामन्यातनं सांगितलं की ह्याच्यावरती बाबासाहेबांच्याकडे प्रतिक्रिया मला शेगाय म्हटलं मिळेल. बाबासाहेब अनायासे अंबरनाथमध्ये गेलो. त्याच पद्धतीने स्वागत. या गिरीशराव बसा म्हटलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये कालच्या अशी टीकात्मक लेख आलाय, तुमची प्रतिक्रिया पाहिजे. महाराष्ट्र टाइम्सने दखल घेतली आहे की जाणता राजा होतो आणि त्याचं जवळजवळ अर्धपान त्यांनी प्रसिद्धी दिली आहे. आणखीन काय पाहिजे. फक्त त्यांनी जे म्हटलंय ना, जाणता राजा द ग्रेट सर्कस. जाणता राजा ही माझी सर्कसच आहे. 350च्या वर कलाकार, पशु म्हणजे हत्ती घोडे सुद्धा त्याच्यात असायचे. त्या सगळ्यांना घेऊन कला सादर करायची सर्कस होते. पण त्यांना जी वाटते ती ग्रेट तेवढी मला नाही वाटत. नाटका लिहिली होती हो. आणि त्याचा किस्सा वेगळा खरं तो, ती लिहिण्याचा सुद्धा तो सांगत नाही मी आता. पण द ग्रेट आहे, त्यांनी मला प्रशस्तीपत्र दिलंय. आणखीन काय पाहिजे. आता मी सगळीकडे सांगू शकतो की माझा जाणता राजा गौरवलेला आहे. आनंद झालाय असं दिसता कामा नाही. मयुरेशला कळलं बरोबर मी काय म्हणतोय ते. चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नाही. आपण न्यूट्रल आहोत, माध्यम म्हणून. बरोबर. त्याच्यामुळे अशा अनेक बातम्यांचं रिपोर्टिंग आपल्याला करावं लागतं. संवेदनशीलता असणं हा भाग वेगळा, पण भावना, विवशता आणि भावोत्कटता याच्यामधलं काहीतरी आपल्याला सांभाळून रिपोर्टिंग नेहमी करावं लागतं. हे खरं आहे ना? 100% खरं आहे. कारण काही बातम्या करताना तुमच्या मनात वेगळ्या भावना असतात. एखाद्या पीडिताची बातमी वगैरे करताना तुमच्या मनात सहवेदना असतात किंवा तुम्हाला सहानुभूती निर्माण होते तुमच्या मनात बातमी करताना. एखादी चांगल्या घटनेची बातमी करताना तुमच्या मनात आनंद असू शकतो. एक ताजं उदाहरण देतो. बदलापूर घटना जी घडली, बदलापूर घटना घडल्यानंतर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनात म्हणजे आम्हाला आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी एवढाच निरोप आला होता की काही पालक शाळेच्या गेटवर आंदोलन करणार आहेत. तर आमचा एक अंदाज असतो पत्रकारांचा की आंदोलन किती वेळाचं असतं. निदर्शनं असतात अर्धा तास किंवा 1 तास. शाळा भरायची वेळ होती सकाळी 7. आमचा एक अंदाज होता की तरी मी सुदैवाने असं बिना आंघोळीचं वगैरे गेलो नव्हतो की पटकन घरी येऊ आणि मग नाश्ता वगैरे करू, असं नाही. मी तरी पण तयारीत गेलो होतो थोडासा. सकाळी 6:30 आम्ही शाळेच्या गेटवर पोहोचलो. आमचा एक अंदाज होता की 8 वाजेपर्यंत सगळं आवरेल आणि घरी जाऊ. हळूहळू लोक जमा व्हायला लागली. 7 वाजता 50 लोक होती. 8 वाजता 500 लोक होती शाळेच्या गेटवर. आणि हा मॉब वाढत गेला. जसजशी वेळ वाढत गेली तसा तसा मॉब वाढत गेला. शाळेच्या बाहेर हिंसक आंदोलन व्हायला सुरुवात झाली. शाळेचं गेट तोडून लोक आतमध्ये घुसले, शाळेची तोडफोड केली. आणि काही लोक मग त्यातनं स्प्लिट होऊन रेल्वे स्टेशनवर गेले. तिथे रेल रोको केला. सकाळी 6 पासून म्हणजे आम्हाला वाटलं होतं की 8ला आपण फ्री होऊ. सकाळी 6 पासून ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनवरच होतो. म्हणजे आधी शाळा मग रेल्वे स्टेशन. कुठेतरी 4-5 वाजता वाटलं होतं की परिस्थिती निवळते. त्यावेळेस दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला. मग नेते यायला लागले, नेते कन्व्हिन्स करायला लागले. लोक काय ऐकत नव्हती. मग शेवटी मला वाटतं संध्याकाळी 7-7:30 वाजता फायनल लाठीचार्ज झाला आणि लोकांना हटवलं. त्याच्यानंतर सुद्धा बंदोबस्त बराच वेळ होता आणि आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत होतो. या आंदोलनाच्या काळात बदलापूर बंदचं आवाहन केलं होतं.
सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत एक बिस्किट सुद्धा खाल्लं नव्हतं आम्ही कुठल्याही पत्रकारांनी. पाण्याची बॉटल आम्हाला मिळत नव्हती. स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल होतं, त्या हॉटेलचं शटर बंद होतं, बाहेर फ्रीज होता, फ्रीजला कुलूप होतं, पाण्याची बाटली दिसत होती पण मिळत नव्हती. आम्ही शटर वाजवून त्याला उघडायला लावलं, सांगितलं पत्रकार आहे, पैसे दिले. तेव्हा त्याने घाबरत घाबरत पाण्याच्या 2 बाटल्या काढून दिल्या. त्या 2 बाटल्या आम्ही रात्रीपर्यंत पुरवल्या. आणि जसा आता भावनेचा प्रश्न, त्याच घटनेनंतर काही दिवसांनी त्या आरोपीचा एन्काउंटर झाला. तर तोपर्यंत ती पीडित मुलगी कोण आहे, तिच्या घरचे काय करतात, कुठलीही माहिती. आता कसं आहे की बाललैंगिक अत्याचाराच्या घटना असतात पोक्सोच्या, त्याच्यामध्ये इव्हन शाळेचं नाव, मुलीची ओळख, मुलीच्या आईवडिलांची ओळख उघड करायला परवानगी नसते. पण एन्काउंटर झाल्यानंतर त्या मुलीच्या आईने समोरून मला अप्रोच केलं की मला बोलायचं आहे, मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर आम्ही व्यवस्थित ते तोंड वगैरे कव्हर करून तिचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेताना ती जे सांगत होती ते ऐकून आपल्याला असं भरून येतं ना, तसं झालं होतं ऑन कॅमेरा मला. पण त्यावेळेस मग अशा घटनांमध्ये ते कंट्रोल करावं लागतं. ती एवढीशी मुलगी होती, एखाद्या बालमनावर किती मोठा आघात होतो अशा घटनांनी ते मी अनुभवलं. मी हातात माईक घेऊन त्यांच्या घरात ज्यावेळी प्रवेश केला, ती मुलगी समोर उभी होती, ती तिच्या मामाला जाऊन बिलगली. म्हणजे घरात नवीन माणूस आल्यावर सुद्धा ती मुलगी घाबरत होती, एवढा मोठा आघात झाला होता. तर तिथेच मला थोडंसं ते खराब वाटलं. आणि नंतर इंटरव्ह्यू घेताना तर अक्षरशः मला भरून आलं होतं त्या आईची उत्तर ऐकून. तर तिथे ते कंट्रोल करणं फार महत्त्वाचं असतं. किंवा त्या भावनेतून तुम्ही 2 शब्द एखादे जास्त बोलून गेलात किंवा तुमचा राग निघाला कॅमेरासमोर की तुम्ही त्या घटनेबद्दल काही स्टेटमेंट केली, तिथे तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं नसतं, तिथे तुम्ही तटस्थ राहायला पाहिजे. अशा घटनांमधून खूप काही शिकायला मिळतं. अक्षरशः ज्यावेळेस त्या आरोपीचा एन्काउंटर झाला, आता एक दुसरी बाजू पण मी सांगतो. आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याचं दफन कुठे करायचं यावरून बराच वाद चालू होता. त्याचे आई वडील फेऱ्या मारत होते. आधी बदलापूरला गेले, बदलापूरवाल्यांनी विरोध केला की आमच्याकडे नाही करायचं. मग अंबरनाथ पालिकेत आले, अंबरनाथला पण विरोध झाला. आता तो आरोपी नराधम होता, त्याला त्याची शिक्षा मिळाली. पण त्याचे आई वडील रस्त्यावर झोपायचे, प्लॅटफॉर्मवर झोपायचे. कोपर स्टेशनला सकाळी उठल्यानंतर त्या बाटल्या गोळ्या करायचे. अर्थात सहानुभूती वाटावी कोणाला म्हणून मी काय सांगत नाहीये, पण एक सांगतो की त्यांना जेवायला सुद्धा पैसे नव्हते मुलाच्या कृत्यामुळे. म्हणजे मुलाच्या पापाची शिक्षा आईवडिलांना सुद्धा भोगावी लागत होती. आमच्या एबीपी माझ्याच्या एका पत्रकारांनी त्या आईवडिलांना जेवायला एकदा पैसे दिले की त्यांची काय चूक आहे ना, मुलाने केले जे काय केलं, मुलाला मारलं, संपला विषय. तर ते अंबरनाथ पालिकेत येत होते, त्यांना तिथून परत पाठवत होतं. म्हणजे आई वडिलांची किती हेळसांड चालू होती. शेवटी कुठेतरी थोडंसं वाटतंच आपल्याला. अर्थात सहानुभूती वाटणं वेगळं आणि त्यांनी कृत्य केलं, त्यांना शिक्षा मिळाली, ती भावना वेगळी. अक्षय शिंदेचा दफन हा सुद्धा एक वेगळा हे आहे की लास्ट मोमेंट पर्यंत आम्ही पोलिसांना विचारत होतो. आता कसे पत्रकार आणि पोलीस यांचे रोजचे संबंध येत असतात बातमीच्या निमित्ताने. लास्ट मोमेंट पर्यंत आम्ही पोलिसांना विचारत होतो कुठे दफन करणार. पोलीस काहीच सांगायला तयार नव्हते. आम्हाला फक्त म्हणत होते की जागा ठरतीये, जागा ठरली की तुम्हाला कळवू. अशात मी आणि माझा सहकारी अजय शर्मा आम्ही फिरतीवरच होतो. अक्षरशः आम्ही रात्री 2:30 वाजता वांगणीच्या स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली होती. मयुरेश कडव, अजय जोशी हे सोबत होते की खड्डा खोदलाय का. आम्हाला कोणीतरी सांगितलं वांगणीत खड्डा खोदलाय. रात्री 2:30 वाजता मयुरेशला उठवलं आणि वांगणीच्या स्मशानभूमीत आम्ही फिरून आलो सगळीकडे खड्डा शोधून. अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कळलं की उल्हासनगरला खड्डा खोदलाय. पोलिसांना उघड करायचं नव्हतं. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तिथे जे काही कर्मचारी होते स्मशानातले त्यांना विचारलं की खड्डा कोणासाठी खोदलाय. त्यांना काहीच कल्पना नाही ना, पत्रकारांना सांगायचं नाहीये वगैरे. त्यांनी सांगून टाकलं बदलापूर का आरोपी था उसको इधर गाड़ने वाले इसके लिए खड्डा खोदा. आम्ही बातमी चालवून टाकली. पोलिसांचे फोनवर फोन, तुम्ही बातमी का चालवली, तुम्ही बातमी चालवल्यामुळे आता लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल, असं होईल ना. आम्ही तुम्हाला विचारत होतो, तुम्ही सांगितलं नाही तर आम्ही शोधला. ठीक आहे, याच्या पुढे चालवू नका. त्याच्या पुढे चालवलं नाही, मग तिथे आंदोलन झालं. लोकांना कळलं तशी बाजूच्या परिसरातली लोक पण येऊन बघतच होती. आंदोलन झालं, विरोध झाला, त्यानंतर लोकांना हटवलं आणि त्या ठिकाणी दफन झालं. असे अनेक प्रसंग येतात ज्यात आपल्याला तटस्थपणे काम करावं लागतं. त्या पिक्चरचा व्हॉइस ओव्हर जो केला आणि आजपर्यंत केलेले व्हॉइस ओव्हर याच्यामधला जो फरक आहे तो फरक ऐकणाऱ्यांना नक्की जाणवेल.
कुठेतरी त्याच्यामध्ये जो आपला जो काही आवाज असतो आपला तो त्याच्यामध्ये आला आहे हे अगदी प्रांजळपणे कबूल करायला हरकत नाही. हा एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग म्हणजे हा कोणामध्ये येऊ नये की आमच्याबरोबर काम करणाऱ्या, आमच्याबरोबर ट्रेनिंग घेतलेल्या, आमच्याबरोबर रोज वावरलेल्या, आमच्यापेक्षा लहान असलेल्या आमच्या एका वृत्तनिवेदिकेचा आमच्यासमोर मृत्यू झाला. वृत्तनिवेदिकेचा आजाराची वेळ आली दूरदर्शनवरून, तेव्हा आमच्या चार्टनुसार ज्या अँकरची ड्युटी होती त्यांनी ड्युटी करायला नकार दिला. मला नाही सांगता येणार ती बातमी म्हणून, आणि आला माझ्यावर तो प्रसंग, ती निभावली वेळ. पण अशा वेळेला माणूस म्हणून, पत्रकार म्हणून, वृत्तनिवेदक म्हणून तुमची कसोटी लागते. ती कसोटी फार महत्त्वाची असते आणि त्यातून जो तरुण जाईल तो पुढे कॅमेरासमोर किंवा याच्यासमोर दिसतो हे मात्र कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. प्रशांतजी जाऊ त्याप्रमाणे आम्ही आता सोशल मीडिया आणि इतर मीडियामध्ये थोडंसं काम करतो. ज्या काळी आम्ही सुरुवात केली पत्रकारितेत तेव्हा आम्ही स्वच्छ पांढऱ्या पेपरवर हाताने बातमी लिहित होतो. नंतर ते टाईप करायला लागलो, PC वर टाईप करायला लागलो, मग लॅपटॉपवर टाईप करायला लागलो, आता आम्ही मोबाईलवर टाईप करायला लागलो. आता तर आम्ही व्हॉइस ते ॲप वापरून बोलून सुद्धा बातमी टाईप करतो. तर हे सगळं आम्हाला काळानुरूप बदलावं लागतं, त्याप्रमाणे आम्ही बदलतो. पण मला एक गोष्ट नेहमी वाटतं मला स्वतःला, जसे डॉक्टर प्रॅक्टिस करतात, जसे वकील प्रॅक्टिस करतात, तसा एक चांगला पत्रकारही प्रॅक्टिस करत असतो. आणि तो त्याच्या शहराचा, त्याच्या जिल्ह्याचा, त्याच्या राज्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर असतो. पत्रकार म्हणजे काय असतं हो, इथे हे नाही आहे आणि इथे हे आहे, त्याचा जोडणारा तो पूल असतो. आणि मला नेहमी सांगायला अभिमान वाटतो, माझं जे काही वार्षिक जी काही माझी कमाई असेल ना, त्याच्यात 10 पट, किमान 10 पट मदत मी कुणाकडून तरी कुणाकडे तरी दिलेली आहे. मी काहीच केलेलं नाही, तो एक दुवा असतो. आणि हे प्रत्येकजण आपण करू शकतो आणि आम्ही आमच्यातले प्रत्येकजण करतो हे सगळं. आणि त्यातनं काय मिळतं असा प्रश्न विचाराल तर त्यातनं खूप मोठा आनंद मिळतो. काय आहे, मी तुम्हाला काहीतरी दिलं आणि तुम्ही मला काहीतरी दिलं, हा व्यवहार झाला. पण आम्ही पत्रकार मंडळी अशी आहोत की आम्ही एखाद्या आमच्या बातमीने एखाद्याचं काम होतं, एखाद्या व्यवस्थेचं काम होतं, एखादी राहिलेली उणीव भरून निघते. आम्हाला आठवतं करोना काळात एक कातकरी महिला, म्हणजे चंद्रशेखरला आठवत असेल, गिरीदादांना माहिती असेल, त्यांचा काहीतरी वारस नोंदीचा प्रश्न होता. बऱ्याच काय त्या फिरत होत्या तिकडे तहसील ऑफिसमध्ये. आम्ही त्यांना घेतलं, तहसीलदारांकडे गेलो. त्यांचं काम अक्षरशः 2 तासात झालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला ना, काही नको आहे ना आपल्याला. आणि हे जसा हा आनंद खूप टिकणार आहे, आयुष्यभर टिकणार असतो. जसं आता नीनांनी काही सांगितलं, आता थोडं जरा विषयांतर होण्याची शक्यता आहे. प्रिंट मीडिया झाला म्हणजे वृत्तपत्र म्हणतो ना, त्याला काही अवधी असतो. बातमी लिहिताना त्याला अभ्यास करता येतो. पण इलेक्ट्रॉनिकला तसं नाही, त्याला तात्काळ करायचं आहे. त्याच्यावर ह्या क्षेत्राची कसोटी आहे. पण ही जी विश्वासार्हता आहे ना, वृत्तपत्राला आव्हानं सगळ्यांनाच आहे. साप्ताहिकांना आहेत, दैनिकांना आहेत, चॅनलला आहेत, सगळ्यांना आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आहेत आणि बातम्यांच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने आहेत. पण वृत्तपत्रांना आज जो खरा वाचक आहे तो TV वरच्या बातम्या बघतो आणि ठरवते की उद्या ह्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आपल्याला वाचायची. वाचक हा इतका जागरूक वाचक आहे ना की तो आपल्याला जिवंत ठेवणार आहे आणि तोच खरा सगळ्यांचा आधारस्तंभ. त्याच्यामुळे आहुती आज जे 60 वर्ष आहे ते आणखी पुढे तर निश्चितच चालेल. मला आठवतं 14 जून 1992ला आहुतीचा रौप्य महोत्सव झाला होता आणि माझ्या कारकिर्दीचा पहिला मोठा कार्यक्रम होता. अगदी दिग्गज मधुकर चौधरी, मनोहर जोशी, नकुल पाटलांपासून सगळेजण त्या कार्यक्रमात होते. आणि तेव्हा वसंतराव त्रिवेदींनी एक विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना ते म्हणाले की आजपर्यंत मला वाटत होतं की वसंत त्रिवेदी आहे तोपर्यंत आहुती आहे, पण आता मला विश्वास आहे की मी नसलो तरी आहुती चालू राहील. आणि मला अभिमान वाटतो त्यावेळेला मी सुद्धा एक बोललो होतो की मी गिरीश वसंत त्रिवेदी आहे
मी असं वागेन की ज्याच्यामुळे वसंत त्रिवेदी असतील किंवा योगेश त्रिवेदी असतील की त्यांना सुद्धा अभिमान सांगतात की होय गिरीश आमचा आहे. त्याच्यामुळे त्या जबाबदारीने काम करतोय आणि त्या जबाबदारीने काम करताना ही सगळी श्रीमंती मला मिळालेली. म्हणजे मगाशी जर तो प्रश्न विचारला ना कोणाकोणाची भेटी झाल्या ती यादीच एवढी मोठी आहे. 75च्या त्या आणीबाणीच्या नंतर जी निवडणूक झाली तेव्हा एस एन जोशी त्यांना संयुक्त महाराष्ट्र म्हणूनच म्हणायचे त्यांच्याबरोबर 1 तास राहायला मिळालं. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान त्यांच्याबरोबर 10 मिनटं फिरायला मिळालं. अटल बिहारी जेव्हा केंद्रीय मंत्री म्हणून आले होते त्यावेळेला काय असं जेड सिक्युरिटी नव्हती तेव्हा कार्यकर्त्यांची फळी होती. तेव्हा जे 20 कार्यकर्त्यांची फळी होती त्याच्यामध्ये गिरीश त्रिवेदी होता. म्हणजे या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर जे अनुभव मिळाला ना बाळासाहेब ठाकरेंच्या कितीतरी वेळ मुलाखत मिळाल्या. म्हणजे ह्यांचा सभा म्हणजे अंबरनाथला बाळासाहेब ठाकरेंची जाहीर सभा होती. महात्मा गांधी विद्यालयाची जाहीर सभा होती आणि त्याच्या पुढे फायर ब्रिगेडवरती नगरपालिका गेस्ट हाऊस होता आणि तिथे त्यांची पत्रकार परिषद होती. तेव्हा आनंदगी जिल्हा प्रमुख होते आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं गिरीश तू सभेला नाही यायचं पत्रकार परिषदेची जबाबदारी तुझी आहे. म्हणजे ही संधी मिळणं ह्या लोकांना अनुभव मिळणं किती मोठं आहे. आता नयना आपटेंचा कार्यक्रम तुमच्याच कार्यक्रमात झाला. मी नयना आपटेला ओळखत सुद्धा नव्हतं पण पत्रावरचा जो कार्यक्रम पुरस्काराचा झाला पुस्तक प्रकाशनाचा त्यावेळेला त्यांना जे ऐकलं की आज 75व्या वर्षी पद्मश्री असलेले जे कलाकार नयना आपटे काय इतकं सहज बोलून जातात अशा व्यक्तींना बोलायला मिळालं. आजपर्यंत मी त्यांना भेटलं नाही पण फोनवरती बोलणं जातात. हीच आपली कमी आहे दुसरं काय. अशा अनेक 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 आठवणी आहेत की जर करोनाचं सांगितलं तर करोनाचं एक आता सत्र होईल. अशा अनेक सत्र आहेत पण ही जी अंबरनाथची सकारात्मक पत्रकारिता आहे ना ही अंबरनाथची देण आहे आणि ही अंबरनाथची श्रीमंती आहे असं मला नक्की वाटतं. शेवटचा टप्पा म्हणता म्हणता खरंच आता शेवटचा टप्पा घेऊन त्याच्याकडे येतो. वृत्तवाहिन्यांच्या थोडंसं पुढे जाऊन काही पोर्टल्स बरोबर सुद्धा तू थोडंसं काम केलेलं आहेस. अलीकडच्या काळामध्ये तुझं बघत असशील की फेसबुक वगैरे सगळं स्कॅन करत असताना नामवंत वृत्तवाहिन्यांचे पोर्टल्स त्याच्यामध्ये येत असतात. काही इतरही पोर्टल त्याच्यामध्ये असतात. त्यातला फरक असा आता जाणवतो बातम्यांमधला यानं केला त्याचा घात आणि टाकला त्याच्यावर हात अशा प्रकारच्या बातम्यांचे मथळे वाढलेले. बरोबर आहे. स्क्रोलमध्ये ज्या बातम्या येतात आपल्याकडे म्हणजे ही फार सौम्य स्वरूप मी आता सांगितलंय वाक्याचं. याच्यापेक्षा दाहक अशा गोष्टी त्याच्यामध्ये मजकूर त्याच्यामध्ये असतो. तर मला असं वाटतं की विश्वासार्हतेचा आता जो मुद्दा आपण सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये तर थोडंसं पुढचं पाऊल जाऊन त्याच्यामध्ये हे एका प्रकारे घातक ठरेल असं वाटतंय का तुला? तुझं वैयक्तिक मत काय त्याच्यामध्ये? एकीकडे चर्चा होते की चुकीचं आहे पण ते तसं नसतं तर लोकांनी उघडून पण बघितलं नसतं असंही वाटतं. कॅची हेडलाईन असल्यावरच लोक उघडून बघतात हे तितकंच खरं आहे. आता कुठला मतप्रवाह योग्य समजायचा ते आपल्यावर आहे. आता काळाच्या ओघात जसं गिरीश सरांनी आणि प्रशांत सरांनी सांगितलं की मी जेव्हा पत्रकारितेत आलो त्यावेळेस माझ्याकडे 1000 रुपयाचा रिलायन्सचा मोबाईल होता. 1000 रुपयात 1300 रुपये टॉक टाईमवाला हिरव्या लाईटवाला आणि हातात 1.5 लाखाचा कॅमेरा होता न्यायदरबारचा. आता मोबाईलवरच काम चालतंय. मधल्या काळात चिपवाले आणि हार्ड डिस्कवाले कॅमेरा आले त्यावेळेस आम्ही CD राईट मारून मग ती CD प्लेअरमध्ये CD प्ले करायचो आणि न्यायदरबार दिसायचं. नंतर आम्ही अनिलदादा गायकवाड यांच्या सहकार्याने जे ABC न्यूज सुरू केलं त्यावेळेस पेनड्राईव्हचा जमाना आला. आम्ही पेनड्राईव्हमध्ये कॉपी करायचो आणि कंट्रोल रूमला प्ले करायचो. आता मोबाईलवरच काम होत आहे म्हणजे तुम्हाला काही करायचीच गरज नाही. एडिट करून तुम्ही मोबाईलवरच अपलोड करू शकता यूट्यूबवरती. हे काळ बदलत चाललाय आणि पेपर किंवा 24 तास न्यूज चॅनल्स म्हणजे पेपर वाचणे ही प्रत्येकाची एक आवड आहे, हॅबिट आहे. सकाळी उठल्यानंतर मलाही पेपर वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण 24 तास न्यूज चॅनल्स कोणी आज फार बघतं असं मला वाटत नाही कारण माणूस 24 तास TV समोर तर बसून राहू शकत नाही. त्याच्यामुळे मग न्यूज चॅनल्सनी त्यांचे पोर्टल चालू केले. प्रत्येक न्यूज चॅनल्सचं फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, ट्विटरवरती ते लोक आहेत, वेबसाईट्स आहेत. त्या माध्यमातून फास्ट अपडेट मिळतात. फक्त एक डिसएडव्हान्टेज एवढंच आहे मोठ्या चॅनल्सचं की तुमच्या शहरातली बातमी सविस्तर तिथे लागेलच याची कुठली गॅरंटी नसते. मग त्यातून स्थानिक यूट्यूब चॅनल्स, स्थानिक पोर्टल्स यांचा जन्म झाला आणि ते फास्ट ग्रो करतायत. त्याचं कारणच आहे की
मोठ्या चॅनल्सला स्पेस नाही. आज तुम्ही मोठे चॅनल्स बघितले तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड ह्याच बातम्या दिवसभर चालू आहेत. मग त्याच्यात तुमचे अंबरनाथ तालुक्यात कृषी प्रदर्शन झालं, ही बातमी लागेल आणि ती त्यात बाईट सुद्धा लागेल कृषी अधिकाऱ्याचा, ही अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. ती लागू शकणार नाही. ती लागली तरी 10 सेकंदाची लागेल, लोकांना बातमी कळणारच नाही काय, ती पटकन निघून जाईल. तर मग यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये ती पोकळी भरून कोण काढणार, तर लोकल न्यूज चॅनल. म्हणून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये यूट्यूब चॅनल्स, यूट्यूब पोर्टल सुरू झाले, जिथे तुम्हाला तुमच्या शहरातली बातमी डिटेल स्वरूपात दिसते. 1.5, 2, 2.5, 3 मिनिटाची वाटेल तेवढी तुम्हाला मोठी करता येते बातमी. सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यात टाकता येतात, बातमी व्यवस्थित मांडता येते. त्यामुळे मला वाटतं पुढचा काळ हा डिजिटलचाच असणार आहे. न्यूज चॅनल्स असतील, नसतील असं नाही, पेपर्स पण असतील, पण लोकांचा कल जो आहे तो 80% डिजिटलकडे जाणार आहे पुढच्या काळात. आहे तो सगळं काय. आणि हेच खऱ्या अर्थानं काय म्हणतात त्याला एक्झिट या पत्रकारिता क्षेत्राचं. मंडळी, अंबरनाथ रोटरी क्लब आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमामध्ये पत्रकारितेचा काल, आज आणि उद्या इथपर्यंत आपण आलेलो आहे. पण त्याचा परवा काय असेल उद्याच्या पुढचा, ती पोकळी किंवा तो जो वॉक्यूम ज्याला म्हणतो तो अजून राहिलेला आहे. तो नक्की पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण पत्रकाराला विषयाचं बंधन नसतं, त्याप्रमाणे काळाचं अजिबात बंधन नसतं. पुढे काय होईल याचा माग घेतच खऱ्या अर्थानं पत्रकारिता पुढे चालू राहते असं म्हटलं ते हरकत नाही. बाळशास्त्री जांभेकरांना, दर्पणकरांना या निमित्तानं अभिवादन करूया. आणि शेवटी एवढंच म्हणेन की जिथे काही चांगलं घडतंय तिथेही पत्रकार आहे, जिथे वाईट घडतंय तिथेही पत्रकार आहे. जे वाईट घडतंय ते पोचवण्यासाठी आणि पुन्हा त्याच्यामध्ये असं काही होऊ नये म्हणून, आणि जे चांगलं घडतंय तेही पोचवण्यासाठी की असंच काहीतरी पुन्हा पुन्हा व्हावं म्हणून. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या तिघांना पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आपल्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो. इथे जमलेल्या सगळ्याच पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. एक प्रश्न, त्यांच्यापैकी कोणी आलेले आहेत करण्यासाठी आपल्या रोटरीचे डिस्ट्रिक्टचे 3142 डिस्ट्रिक्टचे डीजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री दिनेश मेहताचा आणि इतर डिस्ट्रिक्ट ऑफिशियल आले होते, त्याचे मी आभार मानतो. आणि त्यांनी त्यांचा मूल्यवान वेळ इथे दिला. त्यांना इतरही कामं होती, आता ते लगेच निघाले, दुसऱ्या क्लबमध्ये त्यांना काम असेल तिथे गेले. त्याचप्रमाणे आज सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, नेमका आज आपलाच कार्यक्रम होता तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. विशेष आभार जसं आपण इथे समोर बघत असाल, आमचे स्नेही ते सुसंवादक अमय रानडे, इकडे सुसंवादक असं लिहिलेलं आहे. इकडे आपल्यासमोर माहिती मुलाखत घेताना सर्वांकडे माहिती असते, पण ती नेमक्या शब्दात आणि वेळेत काढून घेणं ही कला आहे. ते अमय रानडे आपले आभार. आणि ज्यांच्याकडनं आपल्याला विशेष माहिती आज मुलाखतीतून मिळाली, निनाद सर, गिरीश सर आणि प्रशांत साहेब, यांचेही विशेष आभार. सर्व रोटरी क्लबचे मेंबर्स आणि इतर सर्वांचे आभार मी मानतो. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 यांचा आझादी का अमृत महोत्सव असा एक कार्यक्रम आहे. तर अख्खा डिस्ट्रिक्ट ठाण्यात 3142 म्हणजे नवी मुंबई, ठाणे, भिवंडी हा डिस्ट्रिक्ट 3142. तर तिथे आपण पत्रकार दिवस साजरा केला आहे. ठाण्यातही झाला, डोंबिवलीत झाला, आपण आज इथे करतो आहे. आणि पत्रकार आज दिवस रात्र काम करत असतात, तर त्यांचा सत्कार कोणीतरी केला पाहिजे. तर त्यासाठी रोटरीने हे म्हणजे हा कार्यक्रम ठेवला होता. आणि दुसरं म्हणजे की पत्रकार काय करतात, त्यांचा प्रवास कसा होतो, यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथने हा माध्यम संवाद म्हणजे 3 पत्रकार, एक सिनियर जुन्या एरातले, आत्ताचे आणि एक युवा, यांचा आपण आज एक संवाद घेतला की त्यांचा प्रवास कसा होता, काय काय अडचणी येतात त्यांना, काय चॅलेंजेस आहेत, काय चांगले अनुभव होते, ह्याच्यावरती आपले अमय रानडे यांनी त्यांच्याशी एक संवाद साधला.